तो आज सिलेबस स्टार्ट करतोय आपण तुमच्या अल्जेब्रा 1 या पेपरसाठी जो रेकमेंडेड रेफरन्स बुक आहे तो आहे फर्स्ट कोर्स इन अब्स्ट्रॅक्ट अल्जेब्रा. ऑथरचं नाव आहे जॉन बी फ्रॅले. सर आवाज येईना. याची सॉफ्ट कॉपी पण ओके. आता येते का? हळू येते सर. आता पहा. आता येते आवाज? येस सर. नाही सर, खूप लई बारीक आवाज येते. आता पहा. येस सर. ओके. सो हा रेकमेंडेड बुक आहे. याची सॉफ्ट कॉपी पण अवेलेबल आहे. ओके. आणि मी टाकतोच आहे क्लासरूमला. पुस्तकं सगळे एकदमच टाकतो आज. नोट्सवर डिपेंड राहू नका. मागच्या वर्षीच्या सिनियर्स कडून नोट्स घ्या जरूर. ओके. पण तेवढ्यावरती डिपेंड राहू नका. तुम्ही जेवढं पुस्तक वाचाल तेवढं तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट पॉइंट आहे कम्युटेटर एलिमेंट. कम्युटेटर एलिमेंट पहिल्या युनिट मधला, युनिट 1. अटेंडन्स आता ऑलरेडी रेकॉर्ड केलंय. आता नवीन लोकांचे नाही करणार मी. कम्युटेटर एलिमेंट. ओके. Let G be a group and A, B belonging to G. एक मिनिट. Okay. A, B belonging to GB. Any two elements then an element of the form A, B, A inverse, B inverse is known as a commutator element. कळलं का डेफिनेशन?
कुठलेही दोन एलिमेंट्स ग्रुपमधनं घ्यायचं, त्याच्यापासून ए बी ए इनवर्स बी इनवर्स या टाईपचा एलिमेंट बनवायचा. ओके, आता हे कॅल्क्युलेट नंतर परत जी मधलाच एलिमेंट येईल का नाही? येस, ए बी ए इनवर्स बी इनवर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर येणारा एलिमेंट परत जी मधलाच असेल का नाही? ग्रुप जी मधलाच. हो. हो. कारण का? ए बी बिलॉंग्स टू जी आहे सर. करेक्ट, क्लोजर प्रॉपर्टी. व्हेरी गुड. सो त्याच्यामुळे हा एलिमेंट नक्की कुठला येईल त्याचा विचार करायची काही गरज नाही. सो या टाईपचे एलिमेंट्स तुम्ही तयार केलं त्याला काय म्हणायचं? कम्युटेटर एलिमेंट. आता पुन्हा मी सांगतो, हे जे रिप्रेझेंटेशन आहे जनरल डिस्कशन मध्ये आपण थ्रूआउट ग्रुपवरचं ऑपरेशन मल्टिप्लिकेशन असल्यासारखंच आपण सगळे एलिमेंटचे रिप्रेझेंटेशन लिहिणार आहे. पण त्या ग्रुपवर एक्झाम्पल बघताना त्या ग्रुपमध्ये जे ऑपरेशन आहे त्यानुसार हे बदलेल. ओके, आता थोडंसं इमॅजिन करा की जर ह्या ग्रुपवरती ऑपरेशन ऍडिशन असेल तर हा एलिमेंट कसं लिहाल? ए बी ए इनवर्स बी इनवर्स हा एलिमेंट कसं लिहाल ऍडिशन ऑपरेशन असेल तर? मायनस साइन. तेच ना, पूर्ण सांगा ना मला त्याची. ए बी ए इनवर्स बी इनवर्सची व्हॅल्यू किती येईल? कोण सांगेल पटकन? ज्याला येते असं वाटतं नाही बोला. ताटीपामोल ताटीपामोल सर ऑपोजिट साइन म्हणल्यावर 0 येणार ना. तेच नाही, मला काय म्हणायचंय, ए बी ए इनवर्स बी इनवर्स जर जी वरती ऑपरेशन ऍडिशन असेल तर ए बी ए इनवर्स बी इनवर्सची व्हॅल्यू काय येईल? किंवा ते कसं सिम्प्लिफाय कराल तुम्ही? तुमचं उत्तर बरोबर आहे. ऑपोजिट साईडने कॅन्सल व्हायच्या आधी काय येईल ते सांगा मला. ए बी मायनस ए बी. ए बी मायनस ए बी नाही, तुम्ही परत विचारताय. आता मी काय म्हणलं, कुठल्याही जनरल डिस्कशन मध्ये, डेफिनेशन मध्ये, थेरम मध्ये आपण ग्रुपवरती ऑपरेशन स्टार न लिहिता मल्टिप्लिकेशन आहे असं, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे असं अज्युम करून लिहिणार आहे. आता ज्या अर्थी मी हे ए बी ए इनवर्स बी इनवर्स असं लिहिलं, ह्या ए आणि बी मध्ये काय ऑपरेशन सध्या दिसतं तुम्हाला? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन. आता माझा प्रश्न असा आहे, आणि मग ए इंटू बी नंतर बी इंटू ए इनवर्स मध्ये काय दिसतंय? मल्टिप्लिकेशन. ए इनवर्स बी इनवर्स मध्ये काय दिसतंय? मल्टिप्लिकेशन. हा, मग मला सांगा, जर ग्रुप जी वरती ऑपरेशन ऍडिशन असेल तर तुम्ही ए आणि बी पासून कम्युटेटर एलिमेंट कसं लिहाल? प्लस बी प्लस ए हा, ए प्लस बी प्लस ए इनवर्स. हा. पण आता हे विचार करा, नाही आता हा विचार करा की जर ऑपरेशन ऍडिशन असेल तर ए चा इनवर्स काय येतं? मायनस ए. मायनस ए. आणि बी चा इनवर्स काय येतं? मायनस बी. मायनस बी. आता कॅल्क्युलेट करा किती येतं हे? 0. झिरो नाही म्हणायचं, आयडेंटिटी. आयडेंटिटी. तो आयडेंटिटी 0 येईल, लक्षात आलं का? पण 0 नाही म्हणायचं, आयडेंटिटी येईल. ओके, समजतंय? कधी जर ग्रुप अबेलियन असेल तर, समजलं? सॉरी, ऑपरेशन ऍडिशन असेल तर. पण ऑपरेशन ऍडिशन नसेल पण ग्रुप अबेलियन आहे, जे काही ऑपरेशन आहे ते त्या ग्रुपच्या अंडर अबेलियन ग्रुप येतो, मग काय येईल? जर अबेलियन ग्रुप असेल, कम्युटेटिव्ह ग्रुप असेल तर ए बी ए इनवर्स बी इनवर्स काय येईल? आयडेंटिटी. आयडेंटिटीच येईल. कारण का? अबेलियन आहे ना. मग मी ए बी ए इनवर्स बी इनवर्सला ए इंटू ए इनवर्स बी बी इनवर्स असं लिहू शकतो ना. या दोघांची जागा बदलू शकतो, बी आणि ए इनवर्सची. आणि जागा बदललं की ए इंटू ए इनवर्स किती येणार? आयडेंटिटी. बी इंटू बी इनवर्स किती येणार? आयडेंटिटी.
आयडेंटिटी इंटू आयडेंटिटी किती येणार? आयडेंटिटी. समजलं का? हो सर. समजलं का? हो सर. याचा Yes, sir. अर्थ असा झाला, जर तुम्हाला कम्युटेटर एलिमेंट शिकायचं असेल किंवा काय नक्की हे बघायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नॉन अबेलियन ग्रुपला जा. बरोबर का नाही? कारण ग्रुप अबेलियन असेल तर कुठलेही दोन एलिमेंट घ्या, कुठलेही दोन एलिमेंट घ्या जी मधून, आणि तुम्ही जर कम्युटेटर काढला तर आन्सर काय येणार आहे? आता सांगितलं, आयडेंटिटी. ग्रुप आयडेंटिटी येणार. ओके, म्हणजे तुम्हाला एकच एलिमेंट मिळणार सगळे ग्रुप मधले एलिमेंट कव्हर केले तरी पण. ओके, समजते? हो सर. कम्युटेटर सबग्रुप. Let G be a group. Then a set of all commutators in G. A set of all commutators in G is known as forms a subgroup of G. Forms a subgroup of G, comma, known as commutator subgroup. And is denoted by G dash. कम्युटेटर सबग्रुपचा सिम्बॉल काय? G डॅश. म्हणजे हे डेफिनेशन काय सांगतं, जर तुम्ही ऑल पॉसिबल कम्युटेटर्स बनवलात जी मधले दोन दोन एलिमेंट ऍट अ टाइम घेऊन. ओके, कम्युटेटर सगळे ऑल पॉसिबलचा अर्थ काय? जी मध्ये पहिले दोन एलिमेंट घ्या, त्याच्यापासून ए बी ए इनवर्स बी इनवर्स कॅल्क्युलेट करा, जो कोणी येईल त्याला जी डॅश मध्ये टाका. पुन्हा नेक्स्ट दोन कॅल्क्युलेट करा कम्युटेटर आणि जी डॅश मध्ये टाका, अँड सो ऑन. ओके, बरं, हे करताना बंधन नाहीये, हे करताना बंधन नाहीये की तुम्ही डिस्टिंक्ट एलिमेंटच घ्यायला पाहिजे. ए आणि बी सेम एलिमेंट पण घेऊ शकता. बरोबर ना? सगळे कम्युटेटर्स बनवायचे तुम्हाला. आणि एक कम्युटेटर एलिमेंट कसं बनवायचं तुम्हाला माहिती आहे. कुठलेही दोन एलिमेंट जेव्हा म्हणतो मी, तेव्हा ते दोन एलिमेंट सेम पण असू शकतात. सो कुठलेही दोन एलिमेंट घेतलात आणि त्याच्यापासून ए बी ए युनस बी युनस कॅल्क्युलेट केलात, तर त्याचं जे एलिमेंट, त्याचं जे आन्सर येईल त्याला काय म्हणायचं? कम्युटेटर एलिमेंट. समजते? हो किंवा नाही काहीतरी बोला. आणि अशा सगळ्या ऑल पॉसिबल कम्युटेटरचं कलेक्शन म्हणजे जी डॅश, म्हणजेच कम्युटेटर सबग्रुप. म्हणजे आपण इथं एक गोष्ट जम्प करतोय की सगळ्या कम्युटेटरचं कलेक्शन सबग्रुप फॉर्म करतं, हे ऑलरेडी त्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय. ओके, सगळ्या कम्युटेटरचं सबग्रुप, कम्युटेटरचं कलेक्शन हा सबग्रुप फॉर्म करतो ग्रुप जीचा, आणि त्याला सिम्बॉल काय? जी डॅश. ओके, सो हे सेटच्या फॉर्म मध्ये कसं येणार? जी डॅश इज इक्वल टू ए बी ए इनवर्स बी इनवर्स सच दॅट ए कॉमा बी बिलोंग्स टू जी. ए कॉमा बी बिलोंग्स टू जी. आता हे डेफिनेशन सांगते की हा जो कम्युटेटर सबग्रुप आहे, हा ऍक्च्युअली जीचा सबग्रुप फॉर्म करतो. राईट? सो तुम्हाला एक लाईन मध्ये सांगायचंय की आता सबग्रुप आहे म्हणजे त्याच्यात आयडेंटिटी एलिमेंट पाहिजे. बरोबर? हो. मग याच्यात हाऊ विल यू प्रूव्ह दॅट दिस कंटेन्स आयडेंटिटी? जी डॅश मध्ये आयडेंटिटी एलिमेंट आहे हे कसं प्रूव्ह कराल?
सर बायनरी ऑपरेशन यूज करून. नाही, आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे. आयडेंटिटी एलिमेंट याच्यात कधी असेल, जी डॅश मध्ये कधी असेल, जर तो एलिमेंट या टाईपचं एलिमेंट पासून कॅल्क्युलेट करून आलं असेल तर. करेक्ट आहे का नाही? हो सर. मग या टाईपच्या एलिमेंट पासून कॅल्क्युलेट करण्यासाठी ए आणि बी काय घ्यावं लागेल, एवढाच माझा प्रश्न आहे. ए आणि बी काय घेतलं तर ए बी ए इनवर्स बी इनवर्स आयडेंटिटी येतं. वन हे लक्षात घ्या, पुन्हा सांगतो मी. 1 हा एलिमेंट कुठल्या तरी एक्झाम्पल मध्ये आहे किंवा नाही हे बघू शकतो आपण जनरल डिस्कशन करतोय, त्यात 1 कसा असू शकतो. वन का म्हणताय तुम्ही? जी मधलं. कुठलं एलिमेंट जी मधलं घेतलं तरी पण? हा सर, कारण ए बी जी मध्ये आहेत तर मग ए इनवर्स बी इनवर्स पण जी मध्ये असणार ना, मग आयडेंटिटी भेटेल. नाही, माझा पुन्हा प्रश्न नीट समजावून घ्या. मला काय म्हणायचं आहे की आता मी काय म्हणलो होतो, कम्युटेटर्स कसं काढायचं. कुठल्याही जी मध्ये 2 एलिमेंट घ्यायचे, त्याच्यापासून या टाईपचा एलिमेंट तयार करायचा, ए बी ए इनवर्स बी इनवर्स, तो कॅल्क्युलेट करायचा. जे काही आन्सर येईल ते जी डॅश मध्ये टाकायचं. बरोबर? हो. आता मी म्हणतोय की जी डॅश हा सबग्रुप आहे, म्हणजे जी डॅश मध्ये आयडेंटिटी एलिमेंट पाहिजे. थ्रू आउट द डिस्कशन एक लक्षात ठेवा, जेव्हा कधी आपण जनरल डिस्कस करू तेव्हा नेहमी आयडेंटिटी एलिमेंट आपण ई न दाखवू. आयडेंटिटी एलिमेंट नेहमी ई न दाखवतोय, लक्षात ठेवा. ओके, 1 नाही. एक्झाम्पल मध्ये तिथला आयडेंटिटी 1 असू शकतो, पण जनरल थेरम मध्ये, स्टेटमेंट मध्ये, डेफिनेशन मध्ये आयडेंटिटी एलिमेंट आपण नेहमी ई न दाखवणार आहे. सो माझा प्रश्न काय आहे, आता बघा एक एलिमेंट जी डॅश मध्ये मिळणार आहे ते सगळे जी मधलेच काही एलिमेंट्स असतील, कारण जी डॅश सबसेट पण असायला पाहिजे जीचा सबग्रुप होण्यासाठी. बरोबर का नाही? सर कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी यूज करू शकतो. नाही, पुन्हा नीट ऐका की तो सबसेट असायला पाहिजे आधी. मग सबसेट म्हणजे जी डॅश, जी मधलेच काही एलिमेंट जी डॅश मध्ये येणार आहेत, एवढं नक्की. मी म्हणतोय की जी डॅश हा जीचा सबग्रुप आहे. जी डॅश जर जीचा सबग्रुप असेल तर जीचा जो आयडेंटिटी एलिमेंट आहे तो जी डॅश मध्ये पण पाहिजे, म्हणजे ई. ओके, सो ई हा एलिमेंट ए आणि बी काय घेतलात. आता ए आणि बी म्हणजे जी मधले एलिमेंट्स आहेत, जी कुठला ग्रुप आहे माहित नाही, पण जी मध्ये एक पर्टिक्युलर एलिमेंट आहे तो मला माहिती आहे. सो ए आणि बी काय घेतल्यानंतर तुम्हाला आन्सर आयडेंटिटी येतं. कशाचा आन्सर? ए बी ए इनवर्स बी इनवर्सचं. ए इज इक्वल टू ई घ्या आणि बी इज इक्वल टू पण ई घ्या. किती येतं सांगा मला आता. ई. मग दिस इज व्हॉट आय वॉज एक्सपेक्टिंग. यस सर. ई इंटू ई इंटू ई इनवर्स इंटू ई इनवर्स. आयडेंटिटीचं इनवर्स ईच असतं. ई इंटू ई इंटू ई इंटू ई किती आलं? आयडेंटिटी. म्हणजे एवढं नक्की गॅरंटी आहे मला की याच्यात आयडेंटिटी एलिमेंट असणार आहे. पुन्हा एक प्रश्न आहे की हा जो एलिमेंट आयडेंटिटी आहे तो फक्त अशाच पद्धतीने मिळवता येईल का ए आणि बी ई घेऊन? तर नाही, उत्तर आहे नाही. तुम्ही ए आणि बी ए घ्या, ए इक्वल टू बी इज इक्वल टू ए, दोन्ही एलिमेंट सेम घ्या, करा कॅल्क्युलेट. ए इंटू बी इंटू ए इनवर्स इंटू बी इनवर्स इज इक्वल टू ए इंटू ए इंटू ए इनवर्स इंटू ए इनवर्स. किती येतं? किती येतं? ई. ओके, समजलं? सो इन बोथ द केसेस यू गेट आयडेंटिटी एलिमेंट. म्हणजे हा एवढं तर कळतं की याच्यात आयडेंटिटी एलिमेंट येणार आहे. अर्थात हे सगळं चेक करायची गरज नाहीये, कारण तो सबग्रुप आहे म्हणून त्यांनी डेफिनेशन मध्येच दिलाय. पण तुम्हाला जर विचारलं तर सांगता यायला पाहिजे की आयडेंटिटी एलिमेंट कसं येईल याच्यात. समजतंय का? आता मला सांगा, जर मी जी इज इक्वल टू झेड घेतलं, झेड अंडर ऍडिशन अबेलियन ग्रुप फॉर्म करताय, देन व्हॉट इज झेड डॅश?
काय येईल झेड डॅश? झेड वरती ऑपरेशन कुठलं आहे? सांगा पटकन मग. एवढा वेळ लागतोय? A plus B plus A inverse plus B inverse such that AB belongs to Z. Z dash. हो हो, म्हणजे पुढे काय होईल? A plus B minus A minus B. मग काय येईल? Identity. आयडेंटिटी. करेक्ट. म्हणजे आता हे घेताना आपण ए आणि बी कुठलेही एलिमेंट घेतलं होतो, बरोबर का? झेड मधले ते आर्बिट्री एलिमेंट होते ना? हो हो किंवा नाही? काहीतरी बोला हो. हो सर. आणि कुठलेही दोन एलिमेंट घेतले तरी पण आन्सर किती यायलाय? आयडेंटिटी यायलाय, 0 यायलाय, बरोबर का? हा हो. म्हणजे तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल ए ची व्हॅल्यू 1 आणि बी ची व्हॅल्यू 2 घेतलात आणि ए बी ए इनवर्स बी इनवर्स केलं, किती येणार? 0 येणार. ए ची व्हॅल्यू 1 बी ची व्हॅल्यू 3 घ्या, 0 येणार. ए ची व्हॅल्यू 1 बी ची व्हॅल्यू 4 घ्या, 0 येणार. अँड सो ऑन. ओके. आणि आपल्याला ते आन्सर कॅल्क्युलेट केल्यानंतर येणारे आन्सर्स कुठे लिहायचे? या सेट मध्ये लिहायचे, जी डॅश झेड डॅश मध्ये लिहायचे. सो झेड डॅश मध्ये किती एलिमेंट्स येतील? 1. कुठला? Identity. आयडेंटिटी. आणि तो कोण आहे? 0. नाही नाही नाही, आता गडबड करता तुम्ही. 0 एक्झाम्पल मध्ये आयडेंटिटी लिहायचं ना, झेड मध्ये आयडेंटिटी. हो सर. ओके. येस सर. जर जी मी इथं लिहू का असं गोंधळ नको व्हायला. जर मी जी सेट ऑफ रॅशनल नंबर्स घेतलं तर then what will be q dash? काय म्हणलं? Identity. येस. आणि आयडेंटिटी काय आहे? 0. 0. ऍडिशन असेल तर आयडेंटिटी एलिमेंट 0 असतंय. हा. मल्टिप्लिकेशन असेल तर आयडेंटिटी एलिमेंट 1 असतंय. जनरल रजिस्ट्रेशन मध्ये आयडेंटिटी एलिमेंट आपण ई घेतो. ओके. येस सर. म्हणजे कुठलाही ऑपरेशन ऍडिशन ऑपरेशन असेल तर आयडेंटिटी एलिमेंट काय घेणार? 0. 0. आणि कुठलाही ग्रुप असेल त्याच्यात ऑपरेशन ऍडिशन असेल तर ते ग्रुप काय असतं? अबेलियन. आणि अबेलियन ग्रुप असेल तर आपण मगाशीच बघितलंय की त्याच्यात त्याच्या कॉम्प्युटर मध्ये एकच एलिमेंट येणार आहे, बरोबर का? हो सर. सो फॉर एनी अबेलियन ग्रुप जी, आता डिस्कशन मध्ये आता आपण जनरल लिहितोय, एनी अबेलियन ग्रुप जी, जी डॅश इज सिंगलटन ई. करेक्ट आहे का नाही? येस सर. म्हणजे जर एक्झाम्पल कम्युटेटर सबग्रुप शिकायचं असेल तर अबेलियन ग्रुप घेऊन काय उपयोग नाही. सो तुमचं नेक्स्ट होमवर्क आहे S3. S3 म्हणजे आयडेंटिटी 1 2 1 3 2 3, त्याच्यानंतर 1 2 3 आणि 1 3 2. सो तुम्हाला काय करायचंय? फाइंड S3 डॅश, म्हणजे S3 चा कॉम्युटेटर सबग्रुप काढायचा आहे. हे तुमच्या होमवर्क साठी मी एक एलिमेंट काढून देतो. आता मी काय म्हणलो मगाशी की एखाद्या ग्रुपचं कॉम्युटेटरचं कलेक्शन करणं, एखाद्या ग्रुपच्या कॉम्युटेटरचं कलेक्शन करणं म्हणजे 2-2 एलिमेंट घ्यायचे, त्याच्यापासून ए बी ए इनवर्स बी इनवर्स असं कॅल्क्युलेट करायचं. सो माझा प्रश्न असा आहे, S3 मध्ये एकूण 6 एलिमेंट आहेत. S3 मध्ये एकूण 6 एलिमेंट आहेत.
सो असे किती कॅल्क्युलेशन्स करावं लागतील? मला सांगा, एक कम्युटेटर एलिमेंट काढण्यासाठी तुम्ही किती एलिमेंट चूज करणार? 2. 2. कारण ए आणि बी चूज केल्यानंतर ए इनवर्स बी इनवर्स चूज करायची गरज नसते, हो. कारण ते ए आणि बी वर डिपेंड करतात. सो 6 मधनं 2 चूज करायचे. परम्युटेशन कॉम्बिनेशन आठवते का इयत्ता 11वी 12वी? 6C2 एवढे चॉईसेस मिळतील तुम्हाला. 6C2 6 गुणिले 5 30, 2 गुणिले 1 म्हणजे जवळपास 15 कॅल्क्युलेशन करावं लागतील. ओके. सो ए हे एलिमेंट मी आयडेंटिटी घेतो आणि बी पण आयडेंटिटी घेतो, कारण ए आणि बी घेण्यासाठी काही बंधन नाहीये, दोन्ही इक्वल पण असू शकतात, बरोबर का? सो मी आता काय करणार आहे, ए आयडेंटिटी एलिमेंट फिक्स ठेवणार आहे आणि बी ची काय करणार आहे, एकदा आयडेंटिटी घेणार, एकदा 1 2 घेणार, एकदा 1 3 घेणार, एकदा 2 3 घेणार, एकदा 1 2 3, एकदा 1 3 2 आणि कॅल्क्युलेट करणार प्रत्येक वेळेस. आता हे झाल्यानंतर ए ची व्हॅल्यू काय घ्यायचं परत? 1 2. 1 2 आणि पुन्हा बी ची व्हॅल्यू आयडेंटिटी एलिमेंट पासून व्हॅरी करत जायचं. एकदा आयडेंटिटी, एकदा 1 2, एकदा 1 3, एकदा 2 3, एकदा 1 2 3, एकदा 1 3 2 असं. समजतंय? Yes, sir. हा. सो ए इज इक्वल टू, तुम्ही आता लक्षात आलं का तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन का होतं सिलेबसला? का ऑप्शन टाकलं होता? होतं का नाही 11वी 12वीला? होतं सर. हो सर. सिलेबस मध्ये उगाच काही पण ठेवत नाहीत. आणि मला सांगा, ते परम्युटेशन एवढं शिकलं, एक एक चॅप्टर अख्खा शिकलं, आपण इथे किती स्टेपला वापरलं ते? फक्त एका स्टेपला किती कॉम्बिनेशन होतील त्यासाठी. समजतंय? हो सो सर. पूर्ण सिलेबस जर केला असाल तर तुम्हाला एक 30 स्टेप जर करता आले नसते तर तुम्हाला हे अंदाज आला नसतं की नक्की मला किती कॅल्क्युलेशन करायचे, तुम्हाला की काय करत जायचं, की एखादा सुटला तर तो सुटू नये म्हणून एकूण किती कॅल्क्युलेशन होतील ते बघायचे असतात. सो ए इनवर्स बी इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी, बी ची व्हॅल्यू पण आयडेंटिटी, ए इनवर्स म्हणजे, पण हा एलिमेंटच मुळात आयडेंटिटी आहे. आयडेंटिटीच्या इनवर्स सोबत मल्टिप्लाय करा, आयडेंटिटी सोबत मल्टिप्लाय करा, आन्सर काय येणार आहे? आयडेंटिटीज. बरोबर का? हो सर. त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू आयडेंटिटी फिक्स ठेवायचं आहे आणि बी ची व्हॅल्यू 1 2 घ्यायचं आहे. ए इनवर्स बी इनवर्स इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 1 2, ए 1 आयडेंटिटीचा इनवर्स आणि 1 2 चा इनवर्स. पहिलं ऍज इट इज, 1 2 ऍज इट इज, आयडेंटिटी इनवर्स इट सेल्फ, 1 2 चा इनवर्स पण इट सेल्फ, कारण तो सेल्फ इनवर्स एलिमेंट आहे. आयडेंटिटी इंटू 1 2 म्हणजे 1 2, पुन्हा आयडेंटिटी इंटू 1 2 म्हणजे 1 2, 1 2 इंटू 1 2 म्हणजे 1 2 स्क्वेअर, 1 2 स्क्वेअर आयडेंटिटी असते, कारण 1 2 चा ऑर्डर 2 आहे. ओके. असं करून जायचं, ए आयडेंटिटी घ्यायचं, बी 1 3 2 पर्यंत करायचं. ते झालं की ए ची व्हॅल्यू 1 2 फिक्स ठेवायचं, पुन्हा बी ची व्हॅल्यू एकदा 1 आयडेंटिटी घेऊन कॅल्क्युलेट करायचं, एकदा 1 2 घेऊन कॅल्क्युलेट करायचं, एकदा 1 3 घेऊन कॅल्क्युलेट अँड सो ऑन. समजतंय? सो मी मगाशी म्हणलो होतो की 15 येतील, 15 पेक्षा जास्त येतील, 36 येतात. 36 6 एलिमेंट आहेत ना. पहिलं फर्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेज, सेकंड प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेज, कारण रिपिटेशन अलाउड आहे. त्यामुळे एकूण 36 कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत तुम्हाला. ओके. आज हे होमवर्क पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट
D4 आपण D4 हा R0 R90 R180 R270 H V T आणि D डॅश D4 डॅश काढायचं. दिस इज ऑल्सो फॉर युअर होमवर्क. हे 2 होमवर्क आज पूर्ण करायचे आहेत. ओके, तुम्ही मला सर इथं कसं करायचं, फॉर एक्झाम्पल मी हे घेतलं R90 R180 R90 इनवर्स इंटू R180 इनवर्स. हे कसं कॅल्क्युलेट करायचं सर, तर तुम्हाला PDF फाईल मध्ये केले टेबल दिलंय, D4चं केले टेबल दिलेलं आहे, मी क्लासरूमला टाकलंय ते नोट्स. ओके, तिथून ते बघा आणि पूर्ण करा. या टेबलचा वापर करून तुम्ही सगळं कॅल्क्युलेट करू शकता. कसं, R90 ॲज इट इज, R180 ॲज इट इज. R90चा इनवर्स किती येतं, 360 डिग्री म्हणजे आयडेंटिटी एलिमेंट. R90 ला किती वेळा रोटेट केल्यानंतर आयडेंटिटी येतं, 3 वेळा. बरोबर का, 90 मध्ये 270 ऍड केलं की आयडेंटिटी येतं. आणि R180चं इनवर्स R180, आणि इथून पण टेबल मध्ये पण बघू शकता तुम्ही. R90च्या रो मध्ये आयडेंटिटी कुठे आलंय बघा, इथं आलंय R0, दिसतंय का. हो. मग ते कधी आलंय, कुठल्या कॉलम मध्ये आलंय, R270. याचा अर्थ R90चा इनवर्स R270. R180च्या रो मध्ये बघा, हा इथं R0 आलाय, त्याचा इनवर्स कोण, R180. ओके, आणि हे किमान ह्या R90 R180 R270 साठी इनवर्स काढायला टेबल बघायची गरज नाही. 360 बेरीज येणारा अँगल बघायचं फक्त. 90 मध्ये किती ऍड केल्यानंतर 360 येतं, R270, म्हणून R90चा इनवर्स R270. 180 मध्ये किती ऍड केल्यानंतर 360 येतं, तर 180, म्हणून R180चा इनवर्स R180 इटसेल्फ. आता R90 कंपोजिट R180 किती येतं, R90 पहिला एलिमेंट नेहमी इथनं बघायचं, दुसरा एलिमेंट इथनं बघायचं. R90 कंपोजिट R180 किती आहे, R270. R270, सो इथं R270 लिहा पहिल्या दोनचं आन्सर. पुढं पुढची दोन काय, 270 आणि R180. R270 इथं बघायचं, R180 इथं बघायचं, किती येतं, R90. आता R270 कंपोजिट R90 बघा मी काय करतोय, R270 कंपोजिट R90 करायचं. पहिला एलिमेंट कॉलम मध्ये बघायचा नेहमी, कॉलम मध्ये. दुसरा एलिमेंट किती आहे, R90 आहे ना. सो R270 आणि इकडचा R90 बघायचा. पहिला एलिमेंट कॉलम मधला, दुसरा एलिमेंट रो मधला, किती येतं, R0. समजतंय. आता इथं कॉम्बिनेशन किती होतील, तिथं 36 आले, इथं 64 येतील, 64 कॅल्क्युलेशन करायचे. समजतंय का. हो सर. नेक्स्ट थेरम. सिलेबस मधला पहिला थेरम सुरू झालेला आहे. The set of all commutators
A B A inverse B inverse of a group G generates a normal subgroup G dash of G, and G by G dash is abelian. Furthermore, G by N is abelian if and only if G dash is subgroup of N, where N is normal subgroup of G. ओके, प्रूफ. कोण सांगेल की याच्यात काय काय प्रूव्ह करायचंय? पटापट पटकन सांगा. G by N is abelian group. अजून नाही नाही, तुम्ही काहीतरी मिस करताय. G by N हा abelian group आहे जेव्हा G dash is a subgroup of N. आणि नॉर्मल N हा G चा नॉर्मल सबग्रुप आहे. यांना नॉर्मल स्वरूप आहे अजूम करायचंय का प्रूव्ह करायचंय? Assume sir. करेक्ट. पण इथं मध्ये आणि सर इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे तुम्हाला नंतर हे अज्युम करून परत हे प्रूव्ह करायचंय, उलट पण प्रूव्ह करायचंय. हो. अजून हा G अजून is काहीतरी? the group of set of all commuters. नो, G is not the set of all commutators. G dash is set of all commutators. Set of all commuters. अजून काहीतरी राहत आहे. आपल्याला जी डॅश बद्दल काय माहिती आहे सध्या? हे थेरमच्या आधी काय माहित होतं? जी डॅश हा जी चा काय असतो? सबग्रुप. एवढंच माहित होतं. आता इथे नवीन शब्द आला एक, हे तुम्ही मिस करताय. म्हणजे तुम्हाला हे प्रूव्ह करावं लागेल. हो. अजून काय ते प्रूव्ह करायचंय? G upon G dash is abelian. मग हे जी अपॉन जी डॅश म्हणजे काय? याला काय नाव आहे? कोशंट ग्रुप, नॉट कोशंट, कोशंट ग्रुप. ओके, समजतंय? हो सर. Okay. So let G be a group and G dash is equal to A B A inverse B inverse such that A comma B belonging to G denotes a commutator subgroup. काय काय प्रूव्ह करायचंय? टू प्रूव्ह दॅट फर्स्ट G dash is normal subgroup of G. Second, G by G dash is abelian. Third, G by N is abelian if and only if G dash is subgroup of N.
ओके, लक्षात घ्या, नेहमी थेरमचं प्रूफ सुरुवात करायच्या आधी ह्या 3 गोष्टी विचारायच्या स्वतःला, किंवा काय प्रूव्ह करायचंय विचार, काय दिलंय ते विचारायचं, काय प्रूव्ह करायचंय ते विचारायचं, आणि मग आपल्याकडे हे प्रूव्ह करण्यासाठी काय डाटा आहे का, रॉ मटेरियल काय आहे का. सध्या माझ्याकडे हे प्रूव्ह करण्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, कॉम्युटेटर सबग्रुपचं डेफिनेशन. कॉम्युटेटर सबग्रुप म्हणजे काय एवढं मला माहिती आहे. ओके, आता जी डॅशला जीचा नॉर्मल सबग्रुप दाखवायचा आहे. आपण नॉर्मल सबग्रुप किती प्रकारे दाखवू शकतो? डेफिनेशन नुसार नॉर्मल दाखवायचं काय दाखवावं लागेल? डेफिनेशन नुसार लेफ्ट कोसेट इज इक्वल टू करेक्ट. राईट कोसेट. म्हणजेच काय दाखवावं लागेल? आता इथं लेफ्ट कोसेट कोणाचं दाखवायचं? जी डॅश. हा, सो जी डॅशचं लेफ्ट कोसेट कसं येणार तुम्ही? काहीतरी एलिमेंट घ्यायला लागेल जी मधला त्यासाठी, बरोबर का? मग त्याला मी ए म्हणतो, स्मॉल ए. सो ए जी डॅश इज इक्वल टू जी डॅश ए फॉर ऑल एव्हरी लेफ्ट कोसेट. एव्हरीचा अर्थ काय? फॉर ऑल ए बिलॉंगिंग टू सगळं विसरलात ना? ए एलिमेंट कुठे घेतो आपण कोसेट बनवण्यासाठी? ग्रुप मधून म्हणजे जी. जी मधून. हा, ओके. अजून मी 5 पॉईंट लिहिले होते. जी इज नॉर्मल, एच इज नॉर्मल स्वरूप ऑफ जी इफ. पहिलं होतं लेफ्ट कोसेट इक्वल टू राईट कोसेट. दुसरं काय होतं? पहिलं होतं हे एक्स एच इज इक्वल टू एच एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू जी. दुसरं काय होतं? एक्स एच एक्स इनवर्स इज इक्वल टू एच फॉर ऑल एक्स इन जी. तिसरं काय होतं? एक्स एच एक्स इनवर्स सबसेट ऑफ एच फॉर ऑल एक्स इन जी. चौथं काय होतं? हे सगळं आठवलं पाहिजे तरच तुम्हाला प्रूफ लिहिता येत आहे स्वतः, नाही तर पाठ करावं लागते प्रूफ. एक्स एच एक्स इनवर्स बिलॉंग्स टू एच फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू जी अँड फॉर ऑल एच स्मॉल एच बिलॉंगिंग टू कॅपिटल एच. वरच्या तिन्ही मध्ये स्मॉल एच लिहायची गरज होती कारण याच्या कंडिशन मध्ये कुठंच स्मॉल एच नव्हतं, कॅपिटल एचच होतं. कॅपिटल एच मधल्या एलिमेंटला मी स्मॉल एच म्हणलंय म्हणून फॉर ऑल एच लिहावं लागलं आता. ओके, सो असे एवढे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे नॉर्मल स्वरूप प्रूव्ह करण्यासाठी. आपण त्यापैकी मी तुम्हाला बोलताना काल म्हणलो पण होतो की यापैकी कुठलाही मेथड कधीही वापरावं लागेल. यापैकी कुठल्याही मेथडनं किंवा थोडक्यात यापैकी कुठल्याही स्टेपनं तुम्ही दाखवलात, पहिली स्टेप प्रूव्ह केलात तरी नॉर्मल होतं, दुसरी स्टेप प्रूव्ह केलं तरी नॉर्मल होतं, तिसरं प्रूव्ह केलं तरी पण चालतं, चौथं केलं तरी पण चालतं. या चारीपैकी कुठलाही एक प्रूव्ह केला सबग्रुप नॉर्मल प्रूव्ह होतं. आपण चौथा मार्ग वापरणार आहे. ओके, आता मला सांगा इथं कोण नॉर्मल सबग्रुप दाखवायचं आहे? जी डॅश. जी डॅश म्हणजे एच म्हणजे कोण आहे इथं? जी डॅश आहे, बरोबर का? हो. आणि मी म्हणतोय की चौथ्या मेथडनं दाखवायचं आहे. म्हणजे मला काय करावं लागेल? आता फॉर ऑल एक्स म्हणायचंय, प्रूव्ह करायचं आणि फॉर ऑल एच प्रूव्ह करायचंय. म्हणजे मला एक जी मधला एलिमेंट घ्यावा लागेल आणि एक एच मधला एक जी डॅश मधला एलिमेंट घ्यावा लागेल. करेक्ट आहे? आणि मग त्यासाठी हे दाखवावं लागेल बिलॉंग्स टू एच. समजतंय? हा. सो चला पहिलं प्रूव्ह करूयात. फर्स्ट, टू प्रूव्ह दॅट G dash is normal subgroup of G. Let G belonging to G and X belonging to G dash be any two elements. Be any elements. लक्षात घ्या, आपल्याला लास्टला प्रूव्ह करताना फॉर ऑल एक्स आणि फॉर ऑल एच प्रूव्ह करायचं आहे. आता एच ऐवजी मी एक्स घेतलाय आणि एक्स ऐवजी मी जी घेतलाय. काय बिघडते का? सर एक नाही. मिनिट. बोला की. सर
तुमचा आवाज ब्रेक होतोय. सर नॉर्मल सबग्रुपचा सिम्बॉल तोच आहे का त्याच्याखाली एक अंडरलाईन तो? नाही, हे अंडरलाईन का येतो तर एक मिनिट मला तुम्ही याचं सांगा आधी. हं. हे कसं वाचायचं? ए कंटेंट बी. आणि हे कसं? ए कंटेंट इन बी, नॉट कंटेंट बी. सॉरी. आणि हे कसं वाचायचं? सर ए कंटेंट बी. ए सबसेट ऑफ, सबसेट ऑफ बी. आणि हे पण ए सबसेट ऑफ बीच आहे की. दोन्हीमध्ये काय Okay. फरक आहे? नाही, दोन्हीमध्ये काय फरक आहे? वर अंडरलाईन आहे वर- खाली ना. नाही, ते सिम्बॉल झालं. हो, त्याच्या मिनिंग मध्ये काय फरक आहे? प्रॉपरचा पण एक symbol. हा, वरती proper subset आहे. नाही, वरती नाही, खाली. हे खालच्या अंडरलाईनचा अर्थ हम्म. ए हा बी ला इक्वल पण असू शकतो या केसमध्ये. हम्म. इथं मात्र जेव्हा मी ए सबसेट ऑफ बी असं लिहितोय, याचा अर्थ ए हा बी चा प्रॉपर सबसेट आहे. ओके. ओके सर. आणि या प्रूफ मध्ये सुद्धा तुम्ही म्हणण्यासारखं इथं मला माहिती आहे जी डॅश नक्की काय येणार आहे, त्यामुळे मी असं लिहावं लागेल. ओके, तो इथं पण तसंच आहे. जी डॅश नॉर्मल सबग्रुप ऑफ जी आहे हे दाखवायचं आहे, पण तो जी डॅश जी ला इक्वल पण असू शकतो, म्हणून तो खाली आणखीन एक लाईन काढायची. ओके, प्रॉपर नॉर्मल स्वरूप असेल तर फक्त ट्रायंगल काढायचं. ओके सर. ओके, सो इथं एक्स आणि एच वापरलंय, त्याच्याऐवजी मी जी आणि एक्स वापरतो, काय बिघडते का? नाही. नाही. ओके, ॲज एक्स बिलॉंग्स टू जी डॅश which is equal to A inverse B inverse such that AB belonging to G we must have X is equal to A inverse B inverse for some A comma B belonging to G. ओके, काय लिहिलं मी? हे एक्स हा जी डॅश मध्ये आहे. जी डॅश कोण आहे? कम्युटेटर सबग्रुप आहे. त्यातला प्रत्येक एलिमेंट कसं मिळवतो आपण? या टाईपचं कॅल्क्युलेशन करून, बरोबर. मग हा एक्स पण ज्या अर्थी एक्स हा जी डॅश मध्ये आहे, त्या अर्थी जी डॅश सुद्धा, सॉरी एक्स सुद्धा जी मधले काहीतरी दोन एलिमेंट्स घेऊन त्यांच्यापासून या टाईपचा एलिमेंट तयार करून मगच मिळाला असेल. करेक्ट आहे की नाही? हो. म्हणून कुठला तरी एक एलिमेंट म्हणतोय मी, जी मधल्या कुठल्या तरी दोन एलिमेंटसाठी ए बी ए इनवर्स बी इनवर्स कॅल्क्युलेट केलं की एक्स मिळेल, म्हणून मी इथं फॉर सम लिहिलंय. फॉर सम, समजतंय? चलो आता जाऊयात पुढे. आता दाखवायचं काय? एक्स एच एक्स इनवर्स बिलॉंग्स टू एच. ओके, आता तुम्ही म्हणाल की हे असंच ऑर्डर पाहिजे का? नाही, याच्याऐवजी तुम्ही हे पण दाखवू शकता, एक्स इनवर्स एच एक्स बिलॉंग्स टू एच. दॅट इज ऑल्सो ओके. आता बघा, एक्स इथं एक्स कुठनं घेतलंय आपण? जी मधून. आता एक्सच्या ऐवजी आपल्या इथं कोण आपण काय घेतलंय? स्मॉल जी घेतलंय, बरोबर का? हा. हो. सो दाखवायचं काय मला आता? कन्सिडर जी इनवर्स, म्हणजे मी हे पॅटर्न फॉलो करतोय. मध्ये कुठला एलिमेंट घ्यायचंय? एच चा एलिमेंट. एच म्हणजे कोण आहे आपल्याकडे? जी डॅश. जी डॅश मधल्या एलिमेंटला आपण काय नाव दिलंय? एक्स. एक्स. जी इनवर्स एक्स जी. हे कळालं का? हो ज्याला सर. नॉर्मल दाखवायचंय त्यातला एलिमेंट मध्ये ठेवायचं, आणि इकडं एलिमेंट आणि इकडे त्याचा इनवर्स, किंवा इकडे इनवर्स आणि इकडे एलिमेंट. कुठला? ग्रुप जी मधला. ज्याचा नॉर्मल सबग्रुप दाखवायचंय ते दोन्ही एलिमेंट साईडला, ज्याला दाखवायचंय त्याचा एलिमेंट मध्ये. सो जी इनवर्स एक्स म्हणजे कोण आहे? ए बी ए इनवर्स बी इनवर्स, आणि पुढचं जी ऍज इट इज. इथंपर्यंत समजलं सगळ्यांना?
हो. आता मला दाखवायचं काय मग, हा एलिमेंट कुठे जायला पाहिजे, एच मध्ये. आपल्या एक्झाम्पल, आपल्या थेरम मध्ये एच म्हणजे कोण आहे, जी डॅश. म्हणजे या टाईपचा एलिमेंट कुठे जायला पाहिजे, जी डॅश मध्ये जायला पाहिजे. बरोबर. हो सर. सो या टाईपचा एलिमेंट जर मला जी डॅश मध्ये घालवायचा असेल तर मला काय करावं लागेल, हा पण एलिमेंट, या हे जे सर्कल केले ना, या एलिमेंटला कॉम्युटेटरच्या फॉर्म मध्ये लिहिता यायला पाहिजे तर जाईल, कारण यातला प्रत्येक एलिमेंट कॉम्युटेटर आहे जी डॅश मधला. करेक्ट आहे. मला जी इनवर्स एक्स जी ला कुठं दाखवायचं आहे, जी डॅश मध्ये. जी इनवर्स एक्स जी डॅश मध्ये कधी जाईल, जर तो दिसायला कॉम्युटेटर एलिमेंट असेल तर. म्हणजे कसा, एक एलिमेंट, मग दुसरा एलिमेंट, तिसऱ्या पोझिशनला पहिल्या एलिमेंटचा इनवर्स, चौथ्या पोझिशनला तिसऱ्या एलिमेंटचा इनवर्स, दुसऱ्या एलिमेंटचा इनवर्स, या फॉर्म मध्ये पाहिजे तरच लिहिता येईल. करेक्ट आहे. हा. मग माझा प्रयत्न आता ते असेल की तसं दाखवायचं याला. सो मी काय करेन, इट इज इक्वल टू जी इनवर्स ए बी ए इनवर्स, काय केलं, असोसिएटिव्हिटी रूल वापरला. तुम्ही ब्रॅकेट्स कोणाला पण टाकू शकता ना, ऑर्डर न बदलता, एलिमेंटचा ऑर्डर न बदलता. सो मी काय केलं, हो. जी इनवर्स ए बी ए इनवर्स ह्या सगळ्यांना एकत्र केलं एका ब्रॅकेटमध्ये. मध्ये आयडेंटिटी लिहितो आणि मग पुढे परत पी इनवर्स जी लिहितो. काय बिघडते का? नाही. नाही. काही बिघडते का नाही, हे कसं चेक करणार? याच्यावरनं परत बॅक स्टेपला जाता येतं का बघायचं. जर याच्यावरनं आधीची स्टेप मिळाली तर आपण लिहिलं बरोबर आहे. ओके, बघा, आयडेंटिटी इंटू बी इनवर्स जी म्हणजे बी इनवर्स जी. सो काय शिल्लक राहील माझ्याकडे, जी इनवर्स ए बी ए इनवर्स बी इनवर्स जी. इथं पण तेच आहे की नाही बघा, जी इनवर्स ए बी ए इनवर्स बी इनवर्स जी म्हणजे लिहिता येतं. म्हणजे आपण लिहिलेली पुढची स्टेप लिहिलेली बरोबर आहे. समजतंय का? हो सर. हो सर. इज इक्वल टू जी इनवर्स ए बी ए इनवर्स जी. आता या ई ला ऍडजस्ट करतोय मी, जी इंटू बी इनवर्स इंटू बी इंटू जी इनवर्स आणि पुढचं बी इनवर्स जी ऍज इट इज. बघा, पहिल्या ब्रॅकेटला पहिलं ब्रॅकेट आहे, शेवटच्या ब्रॅकेटला शेवटचं ब्रॅकेट आहे. म्हणजे या आयडेंटिटीच्या जागी हे ठेवलंय, म्हणजेच याची व्हॅल्यू आयडेंटिटी यायला पाहिजे. येते का? येते. कसं? बघा, बी इनवर्स इंटू बी म्हणजे आयडेंटिटी, जी इंटू आयडेंटिटी म्हणजे जी, मग राहिला जी इनवर्स, जी इंटू जी इनवर्स म्हणजे आयडेंटिटी. समजलं? हो सर. इट इज इक्वल टू जी इनवर्स ए बी ऍज इट इज, बीला पण ब्रॅकेट टाकू, बी ए इनवर्स जी इनवर्स ए लिहिलं, मग बी, मग ए इनवर्स जी लिहावं लागेल.
ए इनवर्स जी इंटू बी इनवर्स, कुठपर्यंत आलो आपण आता? हे बघा, जी इनवर्स आहे, ए आहे, बी, ए इनवर्स, जी, बी इनवर्स, म्हणजे इथं पण चालू आहे. पहिले मग बीजी पासून, सो बी, जी इनवर्स, बी इनवर्स, जी. असोसिएटिव्हिटी रूल वापरला, काय शंका? नाही. फक्त ब्रॅकेट ऑर्डर सेम ठेवले की बघा, एलिमेंटचा ऑर्डर सेम ठेवलाय. सर हम्म, थर्ड स्टेप कळाल नाही. कुठली ही स्टेप? हो पहिला ब्रॅकेट ऍज इट इज खाली आलाय, हो शेवटचा ब्रॅकेट ऍज इट इज खाली आलाय, हो फक्त मधल्या ब्रॅकेट ई च्या ऐवजी हे लिहिलंय, म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू ई ला इक्वल यायला पाहिजे. हो. इथे की नाही बघा, बी इनवर्स इंटू बी किती येतं? आयडेंटिटी, हम्म. ई आलं. मग इकडचं जी इंटू मधला आलेला ई किती येतं? जी. हम्म. जी इंटू ई जी येतं. हम्म. मग जी इंटू जी इनवर्स किती? ई. इज. आलं की. हो सर. ओके. आता थोडक्यात माझा प्रयत्न काय सांगतो आता, ह्या दोन ब्रॅकेटमध्ये मला कम्युटेटर एलिमेंट आहेत दाखवायचं आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. सो पहिला एलिमेंट माझा आहे जी इनवर्स, दुसरा आहे बी. ए इनवर्स जी, हा जी इनवर्स एचा इनवर्स आहे का हो? हो. आहे ना. जी इनवर्स ए ब्रॅकेट इनवर्स आणि बी इनवर्स ऍज इट इज. इथं पहिला एलिमेंट बी, दुसरा एलिमेंट जी इनवर्स, तिसरा एलिमेंट पहिल्या एलिमेंटचा इनवर्स पाहिजे, आणि जी हा जी इनवर्सचा इनवर्स असतो. रिझन लिहायला पाहिजे इथं, सिन्स ए बी चा इनवर्स म्हणजे काय असतं? बी इनवर्स इंटू ए इनवर्स, आणि ए इनवर्स इनवर्स म्हणजे ए. हे दोन गोष्टी वापरल्यात आपण इथं. हे कुठं वापरलं? ए बी इनवर्स म्हणजे बी इनवर्स ए इनवर्स, इथं वापरलं. ए इनवर्स जी. ओके, ए इनवर्स जी ला काय लिहिलं मी? जी इनवर्स ए चा इनवर्स. हा फॉर्म्युला वापरून जी इनवर्स ए इनवर्सची व्हॅल्यू ए इनवर्स येते की नाही बघा. काय करतो आपण? ऑर्डर बदलायचं आणि इनवर्स लिहायचं. जी इनवर्स ए चा इनवर्स काय येईल? ए चा इनवर्स इंटू जी इनवर्सचा इनवर्स म्हणजे जी. बघा, हे याला इक्वल आहे. समजते का? हो सर. Yes, sir. आता मला सांगा, हा एलिमेंट कम्युटेटर फॉर्म मध्ये दिसतो का नाही? थोडक्यात हा हो. कम्युटेटर एलिमेंट आहे का नाही? हो आहे. आहे. दुसरा पण कम्युटेटर एलिमेंट आहे का नाही? आहे. कशावरून आहे बघा, हा ब्रॅकेट म्हणजे एक एलिमेंट, हा ब्रॅकेट म्हणजे दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट पहिल्या एलिमेंटचा इनवर्स पाहिजे. पहिला एलिमेंट कोण आहे? जी इनवर्स आहे. तिसरा त्याचा इनवर्स आहे का? आहे. चौथा एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटचा इनवर्स पाहिजे. बी चा इनवर्स इथं आहे का? आहे. चला, बरोबर आहे. हा पहिला एलिमेंट, हा दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट पहिल्याचा इनवर्स पाहिजे म्हणजे बी इनवर्स. चौथा एलिमेंट इथल्या एलिमेंटचा इनवर्स पाहिजे. जी इनवर्स आहे की जी इनवर्सचा इनवर्स. आता हा पण कम्युटेटर आहे आणि हा पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट पण कम्युटेटर आहे, त्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन पण कम्युटेटर असणार, म्हणजे तो जी डॅश मध्ये जाणार. कशावरून? कशावरून? डेफिनेशन. कशाचं? कम्युटेटर एलिमेंटचं म्हणजे. नाही, कारण कॉम्युटेटर एलिमेंटचे आता मी काय म्हणतोय, हा ब्रॅकेट इंटू हा ब्रॅकेट हा जी डॅश मध्ये जाईल. ते कशावर?
अहो जी डॅश सबग्रुप आहे, क्लोजर प्रॉपर्टी. हे दोन्ही कम्युटेटर्स आहेत अँड हेन्स इन जी डॅश सो by closure property of G dash दोन्ही एलिमेंट जी डॅश मधले जी डॅश सबग्रुप आहे, म्हणजे दोन एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन पण जी डॅश मध्ये असणार आहे, बरोबर का? हो सर. हा, दॅट इज द रिझन. इंटू belongs to G dash. But G belonging to G and X belonging to G dash were arbitrary. Hence, आर्बिट्ररी एलिमेंट साठी प्रूव्ह केलं म्हणजे सगळ्या एलिमेंट साठी पण प्रूव्ह करता येईल. हेन्स G इनवर्स एक्स जी बिलोंग्स टू G dash for all G belonging to G and for all X belonging to G dash. हेच प्रूव्ह करायचं होतं मला. Therefore, G dash is normal subgroup of G. This completes the proof. First part, हा समजलं का? समजलं का? Yes, sir. गुड. सेकंड आणि थर्ड पार्ट खूप सोपे आहेत. सेकंड पार्ट काय प्रूव्ह करायचंय? टू प्रूव्ह दॅट कोशंट ग्रुप G बाय G डॅश इज अबेलियन, म्हणजेच कॉम्युटेटिव्ह. ओके, मला एक सांगा, ग्रुप अबेलियन कसं प्रूव्ह करतो आपण? करेक्ट. त्या ए आणि बी कुठनं घ्यायचे? जी मध्ये, त्या ग्रुप मधनं घ्यायचे, बरोबर. सो मला जर G बाय G डॅश ला अबेलियन दाखवायचं असेल तर दोन एलिमेंट घ्यावे लागतील. कुठून? ज्या ग्रुपला अबेलियन दाखवायचं तिथून. कुठल्या ग्रुपला अबेलियन दाखवायचं मला? G बाय G डॅश ला. त्यातले दोन एलिमेंट घ्यावे लागतील. G बाय G डॅश इथं पण कळालं सगळ्यांना? हो सर. मग G बाय G डॅश मध्ये दोन एलिमेंट दिसेल कसे घेणार तुम्ही? G बाय G डॅश मधला प्रत्येक एलिमेंट काय असतो? सिंगलटन. सिंगल. G बाय G डॅश मध्ये नक्की कोण असतात? कम्युटेटर्स. नाही, G बाय G डॅश हो, कालच घेतलंय. क्वेश्चन ग्रुप मध्ये काय असतात? G बाय H मध्ये एलिमेंट्स काय असतात? कोसेट. बघा कुठून कुठं गाडी चालली. हा, G बाय H मधला प्रत्येक एलिमेंट हा H चा कोसेट असतो, लेफ्ट कोसेट किंवा राईट कोसेट, कसलाही पण घ्या. मग तो दिसायला कसा असतो? H इंटू ए किंवा ए इंटू एच या टाईपचा असतो. सगळं विसरा. हे काय विचारतो तुम्हाला मी? पहिला प्रश्न काय होता? मला G बाय G डॅशला अबेलियन दाखवायचं आहे. मी प्रश्न काय विचारला? अबेलियन दाखवण्यासाठी काय दाखवतो? तुम्ही म्हणाल ए बी इक्वल टू बी ए. त्यासाठी ए आणि बी कुठनं घ्यायचे आहेत? ज्या ग्रुपला अबेलियन दाखवायचे तिथनं घ्यायचे. मग तुम्हाला इथं कुठल्या ग्रुपला अबेलियन दाखवायचं आहे? G बाय G डॅशला. मग त्यातनं एलिमेंट्स घ्यावे लागतील. त्यातनं एलिमेंट्स घेण्यासाठी आधी ते दिसायला कशात माहित पाहिजे ना तुम्हाला? हो सर. हा, मग स्वतः कसं लिहिणार? लेफ्ट कोसेट घेतो मी आता. सो G बाय G डॅश मध्ये लेफ्ट कोसेट कसं असणार आहे? ए जी डॅश आणि बी जी डॅश. लेट ए जी डॅश कॉमा बी जी डॅश बिलॉंगिंग टू G बाय G डॅश
be any two elements. ओके, कळालं का ते काय विचारलं मी प्रश्न? कारण तुम्हाला जे अभेद दाखवायचे माहिती आहे, ते दोन एलिमेंट्स घेऊन कम्युट करतात हे दाखवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ते आधी ते दोन एलिमेंट त्या ग्रुपमध्ये दिसायला कसे असतील हे माहित पाहिजे, त्याचं अल्जेब्रिक स्ट्रक्चर माहित पाहिजे. सो प्रूव्ह काय करायचंय? टू प्रूव्ह दॅट दिस इज अबेलियन. हा अबेलियन कधी होईल? जर हे दोन्ही एकमेकांशी कम्युट केले तर. म्हणजेच काय? ए जी डॅश इंटू बी जी डॅश इज इक्वल टू बी जी डॅश इंटू ए जी डॅश. हे प्रूव्ह करायचंय. सो कन्सिडर, लेफ्ट हँड साइड पासून चालू करूयात आपण. ए जी डॅश इंटू बी जी डॅश इज इक्वल टू, सांगा कसं होतं ऑपरेशन? दोन कोसेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं सांगितलंय काल मी. जी डॅश तसंच ठेवायचं, फक्त ए इंटू बी करायचं. कोसेट मध्ये ऑपरेशन या प्रकारे होतं, फक्त एलिमेंट्स ऑपरेट होतात, जी डॅश ऍज इट इज येतं, एकदाच येतं. तिथं मग काल आपण हॅश वापरून केलं होतं बघा, आठवतंय का नाही? हो सर. हो सर. ओके. आता पुढची स्टेप सगळ्यात महत्वाची. ए बी ऍज इट इज, बी इनवर्स ए इनवर्स बी ए इंटू जी डॅश. असं लिहू शकतो का मी? हो सर. का? आयडेंटिटी एलिमेंट 1. नाही नाही, तर आयडेंटिटी येणार नाही. कारण का ह्याच्यावर ही स्टेप, मागची स्टेप यायला पाहिजे. येते का बघा? जर तुम्ही बी इंटू बी इनवर्स केलं, येते सर. नाही येत. बी इंटू बी इनवर्स आयडेंटिटी आलं, ए इंटू ई म्हणजे ए आलं, ए इंटू ए इनवर्स म्हणजे आयडेंटिटी आलं, म्हणजे फक्त बी ए इंटू जी डॅश राहतंय. हो सर. पण वरची स्टेप ए बी इंटू जी डॅश आहे. समजतंय? सो त्या करण्यासाठी नाही आहे ते. हा एलिमेंट ए बी इंटू स्क्वेअर ब्रॅकेट टाकू, बी इनवर्स ए इनवर्स, बी ला बी इनवर्सचा इनवर्स लिहिता येतं ना? ही स्टेप उलट करू. हो. हो सर. ए बी ॲज इट इज, बी इनवर्स ए इनवर्स बी इनवर्सचा इनवर्स ए इनवर्सचा इनवर्स इंटू जी डॅश. ओके. काय हा एलिमेंट? या टाईपच्या एलिमेंटला काय म्हणतो आपण? कम्युटेटर. कम्युटेटर. कम्युटेटर कुठे असतात? कुठल्या सेटमध्ये असतात कम्युटेटर? कम्युटेटर एलिमेंट कुठे असतात? सगळे कम्युटेटर्स आपण गोळा करून कुठे टाकतो? Q डॅश. जी डॅश मध्ये, बरोबर का? हो. जी डॅश इज कलेक्शन ऑफ ऑल कम्युटेटर्स इन अ ग्रुप जी. ओके. म्हणजे हा एलिमेंट कुठे आहे? जी डॅश मध्ये. काल आपण एक रिझल्ट बघितलाय, एच इज इक्वल टू एच इफ अँड ओनली इफ ए बिलॉंग्स टू एच. बरोबर ना? हो सर. आणि काल हे रिझल्ट दिल्यापासून आपण 3 वेळा वापरलंय हे आतापर्यंत. आता बघा, मी म्हणून काय केलं, हा जो आहे जी डॅश आहे ना, याला एच म्हणा. एच ला मी ए एच लिहू शकतो ना, जर ए एच मधला हो. एलिमेंट घेतला असेल तर. हा एच मधलाच एलिमेंट आहे की. हो सर. ओके. सो हियर बी इनवर्स ए इनवर्स बी इनवर्स इनवर्स ए इनवर्स इनवर्स belongs to G dash, so B inverse A inverse
B inverse A inverse into G dash is equal to G dash आणि म्हणून ते लिहितात. सो G dash ला हे दिस इंटू G dash असं लिहिलंय. कळालं का लिहिता येतं ते? हो सर. A into H is equal to H. ओके, नेक्स्ट स्टेप. हे बघा, हे रिझन आहे म्हणून मी हे ब्रॅकेट मध्ये टाकलंय. तुम्ही पाठ केला असेल ना, काय होतं माहितीये का, हे ब्रॅकेट टाकायचं राहून जातं आणि ब्रॅकेट न टाकता लिहिलं ना, याचा अर्थ हे स्टेप याला इक्वल येत आहे. ओके, हे स्टेप कोणाला इक्वल आहे? याला इक्वल आहे, या स्टेपला. सो ए बी आता सिम्प्लिफाय करा. ए इंटू बी इनवर्स असोसिएटिव्हिटी वापरतोय मी. ए इनवर्स बी इनवर्स म्हणजे बी, ए इनवर्स म्हणजे ए इंटू जी डॅश. बी इंटू बी इनवर्स म्हणजे ई, ए इंटू ई म्हणजे ए, ए इंटू ई इनवर्स म्हणजे आयडेंटिटी, कुठल्याही एलिमेंटला आयडेंटिटी एलिमेंट मल्टिप्लाय केलं की तो एलिमेंट बदलत नाही, म्हणून हा बी ए. आता जसं ए बी जी डॅश म्हणजे ए जी डॅश इंटू बी जी डॅश, तसं बी ए जी डॅशला काय लिहिता येईल? बी जी डॅश इंटू A G dash. ए जी डॅश. सो स्टार्ट कुठे केलं आपण? So A G dash into B G dash is equal to B G dash into A G dash. This is true for all A G dash comma B G dash belonging to G by G dash. म्हणजे या दोन एलिमेंटची जागा बदलून ऑपरेट केलं तरी पण आन्सर सेम येते, म्हणजेच कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड्स. देअरफॉर G by G dash is abelian. G by G dash is abelian. And the third part, to prove that G by N is abelian if and only if G dash is subgroup of N. Let N be normal subgroup of G. कारण प्रूफ स्टेटमेंट मध्ये दिलंय वेअर एन इज नॉर्मल सबग्रुप ऑफ जी म्हणून, ते आधी घ्यावं लागेल. का? कारण ते घेतल्याशिवाय हे स्ट्रक्चर मी लिहू शकत नाही. नॉर्मल सबग्रुप असेल तरच त्याच्यापासून क्वोशंट ग्रुप तयार करता येतात. एन बी नॉर्मल सबग्रुप ऑफ जी. सपोज दॅट G by N is abelian. This implies हेच कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होणार. An into Bn is equal to Bn into An for all A comma An comma Bn belonging to G by N. इथं पण काय अडचण? नाही सर. ओके, सो दिस इम्प्लाइज कोसेट मधल्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशनच्या डेफिनेशन नुसार एन इंटू बीएन किती येणार? एबीएन. आणि बीएन इंटू एन किती येणार? बीएन. ओके, फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंगिंग टू जी. आता मी इथं फॉर ऑल एन कॉमा बीएन नाही म्हणणार, कारण का इथं एन आणि बीएन एलिमेंट दिसतात का तुम्हाला? नाही. नाही. आता ए आणि बी एकत्र आले, त्यामुळे फॉर ऑल ए बी लिहिणार मी. ओके, सो दिस इम्प्लाइज
कसं यायचं आता त्याला? AB into BA inverse belongs to N for all AB belonging to G. कसं आलं हे? XH is equal to YH implies and implied by X into Y inverse belongs to H. हे पण काल लिहून दिलं मी. A आणि B वापरलं असेल कदाचित. This implies AB. BA इनवर्स किती येतं? What is BA inverse? A inverse, B inverse. Correct. A inverse, B inverse belongs to N for all AB belonging to G. आता मला सांगा हा काय आहे? Commutative. कम्युटेटिव्ह नाही, कम्युटेटर. हा. हे सगळे एलिमेंट कुठे असतात? G dash. जी डॅश मध्ये. पण इथं काय मिळालं मला? बिलॉंग्स टू N. आणि हे फॉर ऑल ए बी आहे. जी मधल्या प्रत्येक ए आणि बी साठी ए बी ए इनवर्स बी इनवर्स जी डॅश मध्ये असतं. पण मला आता मिळालं प्रत्येक ए आणि बी साठी ए बी ए इनवर्स बी इनवर्स एन मध्ये. म्हणजेच काय झालं? जी डॅश मधला प्रत्येक एलिमेंट नाही जी डॅश मधला प्रत्येक एलिमेंट एन मध्ये आहे. हा. ओके, लिहितोय तर बट फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंगिंग टू जी ए बी ए इनवर्स बी इनवर्स बिलॉंग्स टू जी डॅश. Therefore, G dash is सबसेट ऑफ एन. ओके, आता जी डॅश यांचा सबसेट आहे. एन जी चा नॉर्मल सबग्रुप आहे, तेव्हा जी डॅश हा यांचा सबग्रुप होईल. दिस इम्प्लाइज जी डॅश इज सबग्रुप ऑफ एन. या स्टेपला फक्त सबसेट मिळेल मला, कारण प्रत्येक कॉम्युटेटर एन मध्ये आहे एवढं मला मिळालं. ओके, हे वन साइड झालं. काय प्रूव्ह केलं आपण? देअरफॉर G by N is abelian implies G dash is subgroup of N. Conversely, suppose that G dash is subgroup of N. To prove that, काय प्रूव्ह करायचं मग? कॉन्व्हर्सली म्हणजे आता हे अज्युम करायचं आहे आणि हे प्रूव्ह करायचं आहे. G by N is abelian. G by N is abelian. म्हणजेच काय प्रूव्ह करावं लागेल? कुठलेही दोन लेफ्ट क्वेश्चन घेतले तर ते कम्प्युट करतात हे दाखवावं लागेल. सो लेट an comma bn belonging to G by N be any two elements, then consider an into bn is equal to abn. मगाशी कसं G by G dash आपल्याला दाखवलं तसंच दाखवायचं हे पण. ओके, काय लिहिणार इथं पुढच्या स्टेपला मग? ए बी बी इनवर्स ए इनवर्स बी इनवर्स इनवर्स ए इनवर्स इनवर्स इंटू एन. ओके, आता हे कसं लिहिलं? सिन्स B inverse A inverse B inverse inverse A inverse inverse belongs to G dash and G dash is subset of N, subgroup of N. Therefore subgroup आहे म्हणजे सबसेट पण आहे.
म्हणजे हा एलिमेंट n मध्ये आहे. हो. सो बी इनवर्स ए इनवर्स बी इनवर्स इनवर्स ए इनवर्स इनवर्स इंटू n इज इक्वल टू n. सो n च्या ऐवजी हे दिलंय कारण n याला इक्वल आहे. सेम स्टेप आहेत मगाशीच. सो सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल? ए बी इंटू बी इनवर्स ए इनवर्स बी इनवर्स इनवर्स म्हणजे बी ए इनवर्स इनवर्स म्हणजे ए इंटू एन. आणि बी ए इंटू एन म्हणजे बी एन इंटू ए एन. हेच मला दाखवायचं होतं. फॉर ऑल ए एन कॉमा बी एन बिलोंगिंग टू जी बाय एन. Therefore, G by N is abelian. झालं, दोन्ही साईडनं प्रूव्ह केलं. इफ अँड ओनली इफ होतं ना. हो. हो इफ सर. अँड ओनली इफ म्हणजे दोन्ही साईडनं प्रूव्ह करायचं आहे. एकदा हे अज्युम करायचं आणि हे प्रूव्ह करायचं, नंतर हे अज्युम करायचं, हे प्रूव्ह करायचं. सो नाव दिस कम्प्लीट्स द प्रूफ. बरं, सगळ्यांना सेमिनारची लिस्ट मिळाली आहे? हो सर. हो सर. Yes, sir. ओके. रोल नंबर नुसार सेमिनार होतील आणि ह्या आठवड्यात सेकंडचे सेमिनार होतील म्हणलो होतो मी, पण त्यांचं 10 तारखेला पेपर आहे, त्यामुळे त्यांना प्रिपरेशनला वेळ नाही मिळणार सेमिनारच्या. सो पहिले 10 विद्यार्थ्यांचे सेमिनार तुमच्या वर्गातले या आठवड्यात होतील सॅटर्डेला. फर्स्ट 10 विद्यार्थी सर ऑनलाईन ना? ऑनलाईन. सर मग Okay. आम्ही हाताने लिहून त्याचं PDF शेअर करावं लागेल. हो, तेच करायचं आहे. तुम्ही जे सेमिनारला प्रेझेंट करणार आहात ते व्यवस्थित पेजवरती लिहा. फोटो काढू नका. तुम्ही जर फोटो काढलात आणि तुमचा स्क्रीन शेअर केला तर ते क्लिअर दिसत नाही. सगळ्यांनी ब्लॅक जेल पेननं ते तुमच्या सेमिनारमध्ये तुम्ही जे काही एक्सप्लेन करणार ते लिहा कागदावर, प्लेन कागदावरती, रूल्ड पेजेसवरती. ते स्कॅन करा. कॅम स्कॅनर वापरा किंवा ॲडॉब स्कॅन वापरा, कुठला तरी ऍप वापरा. स्कॅन करून त्याला PDF मध्ये कन्वर्ट करा आणि मग ती फाईल तुम्ही काय करायचं, ज्यांचे पहिले 10 विद्यार्थी आहेत त्या 10 विद्यार्थ्यांनी ते तुमच्या सगळ्यांचे सेमिनारचे PDF आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकायचं आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत टाका. ओके. बघा मी काय म्हणतोय, PDF तुम्ही जे काही प्रेझेंट करणार आहात ते सगळं व्यवस्थित खाडाखोड न करता व्यवस्थित लिहून, फोटो न काढता त्याच्याऐवजी स्कॅन करून मोबाईलमध्ये स्कॅन करायचं आहे. मोबाईलमध्ये भरपूर ऍप आहेत स्कॅन करण्यासाठी. व्यवस्थित स्कॅन करून त्याला PDF मध्ये कन्वर्ट करून ती PDF फाईल शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या आली पाहिजे. ओके. हे का? कारण नाहीतर काय होतं, सगळे ते फाईल शोधत बसतात सेमिनार घेताना, कारण ती फाईल तुमच्या मोबाईलमध्ये असणार आहे, फाईल मॅनेजरमध्ये. ते शोधण्यापेक्षा समजा ते व्हॉट्सअपला असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन केलात आणि तिथनं ती फाईल ओपन करून ठेवलात आणि मग स्क्रीन शेअर केलात मिनिमाइज करून, तर लगेच तुम्हाला PDF दिसेल, वेळ वाचेल. लक्षात घ्या, 10 मिनिटात तुम्हाला जेवढा तुम्ही कंटेंट तयार केलाय तो सगळा प्रेझेंटेशन झाला पाहिजे, नाही तर तुमचे मार्क्स कमी होतात. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाइमपास करू लागलात, आधी PDF फाईल ओपन करून ठेवायचं, मिनिमाइज करायचं, मग स्क्रीन शेअरचं बटन दाबायचं गुगल मीटवर. ओके. असं नाही केलात तर तुमचा वेळ जातो. तुम्ही आधी स्क्रीन शेअर केला आणि मग ती PDF फाईल शोधू लागलात तर
समजते का सगळ्यांना मी काय म्हणतोय? Yes, sir. येस सर. त्याच्यानंतर 5 मिनिटं क्वेश्चन अँसरिंग असतील. या पहिल्या 10 विद्यार्थी असे लकी आहेत, कारण एकही सेकंडचे विद्यार्थी कदाचित सेमिनार जॉईन करणार नाही, कारण त्याची 10 तारखेला पेपर आहे. नाही, पेपर झाला असेल ना त्यांचा. हा, ऑडियन्स म्हणजे फर्स्ट आणि सेकंडचे इतर विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ओके, प्रश्न विचारल्यानंतर शक्यतो तुम्ही पेन आणि पेपर रेडी करून ठेवायचं, किंवा सगळ्यात भारी पेन आणि पेपर सोडून द्या. तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा, इथं व्हाईट बोर्डचं ऑप्शन दिसतंय का? तुमच्या मोबाईलमध्ये पण दिसेल. पेन आणि पेपर पेक्षा हा व्हाईट बोर्ड ओपन करायचा. व्हाईट बोर्ड ओपन, असंच मोबाईलमध्ये पण तुमच्या व्हाईट बोर्ड ओपन होईल. एबल टू लोड फाईल. हा, ही फाईल येते. तुम्हाला खाली तुमच्या मोबाईलमध्ये पेनचा आयकॉन वगैरे मिळेल. मग त्यावरती तुम्ही जे काही विचाराल ना, जे काही ऑडियन्स प्रश्न विचाराल ते तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करू शकता. आता तुम्ही ते तुमच्या बोटानं करायचं आहे, त्यामुळे थोडंसं बारीक अक्षर लिहिता येतं का? पहा, प्रॅक्टिस करा त्याची पण. समजलं का? पेन आणि Yes, पेपरनं sir. केलं तर परत तुम्हाला ते फोटो करून शेअर करावं लागेल स्क्रीन. त्यापेक्षा हे करा. ओके, सगळ्यात महत्वाचं, सेमिनार पहिल्या 10 विद्यार्थ्यांचे असले तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रेझेंट असणं गरजेचं आहे. ओके, माझं सेमिनार नाही, मी येत नाही, आणि नेमकं त्या दिवशीच तुम्हाला गावाला वगैरे जायचं असतं, लग्न असतं मैत्रिणीचं, मित्राचं. सेमिनार म्हणजे ते काही टाइमपास नाहीये, तो तुमच्या अकॅडमिक कोर्सचा एक भाग आहे. जर तुम्ही सेमिनारला अब्सेंट राहिलात तर तुमचा सेमिनार घेतला जाणार नाही. आता या सेमिस्टरला थर्ड सेमिस्टरला सेकंडरीचे 3 विद्यार्थ्यांनी सेमिनार दिलेले नाही. त्यांना अब्सेंट दाखवले आम्ही, 25 मार्क गेले. त्याला सेपरेट पासिंग आहे, 25 पैकी 10ला पासिंग आहे. सेमिनारला जर अब्सेंट, फुल डे सेमिनारला प्रेझेंट राहायचं आहे. असं नाहीये की थोडा वेळ राहिलो, जॉईन झालो, थोड्या वेळाने निघून गेलो. त्या दिवशी तुमचे जवळपास 5 ते 6 अटेंडन्स घेणार आहे रॅन्डमली. त्यातल्या एका जरी अटेंडन्सला अब्सेंट राहिलं तर तुम्ही अब्सेंटच. मग सकाळी 10ला स्टार्ट होईल, 2 पर्यंत एक सेशन होईल, 2:30ला परत स्टार्ट होईल, आणि परत नेक्स्ट सेशन होईल सेमिनारचं, किंवा 11ला स्टार्ट करायचं त्या दिवशी. सगळ्या गोष्टी कळाल्या. तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्हाला सेकंडरीचं मार्कलिस्ट दाखवतो तुम्हाला. सेमिनारला 3 लोकांना अब्सेंट दाखवलंय. एका विद्यार्थ्याने 2 दिवसाची सवलत मागितली होती, त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. हो म्हणलं, ठीक आहे 2 दिवसांनी द्या, पण 2 दिवसांनी आम्ही फोन करायला पाहिजे, ते समोरच्या विद्यार्थ्यांनी फोन करायला पाहिजे. त्यांचा फोनच आला नाही, मार्क्स पाठवून दिले आम्ही. आणि असं झालं तर नेक्स्ट सेमिस्टरला 2 सेमिनार द्यावं लागतात, मागच्या सेमिस्टरचं एक, आताचं एक. सो तुम्ही ठरवा काय करायचं. सेमिनार बीएससी सारखे होणार नाहीत. तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्ही तुमचे पीडीएफ रेडी करून स्क्रीन शेअर करून व्हाईट बोर्ड वापरता येतं का बघा, एक्सप्लेन करता येतं का बघा, किती वेळ लागतो ते पण बघा. तुमचा सेमिनारचा जो कंटेंट 10 मिनिटात होईल का. सेमिनार टॉपिक मध्ये नक्की काय कंटेंट घ्यायचंय याच्यात कन्फ्युजन असेल तर आम्हाला आधीच फोन करून विचारा. असे पण काही न होते आमच्याकडे सेकंडरीला. टॉपिक दिलंय एक, घेतलाय एक, म्हणजे ते टॉपिक नक्की कन्सेप्ट कुठला हेच कळालं नाही मुलांना, एमएससीच्या मुलांना. सगळे इन्स्ट्रक्शन्स कळालेत. बरं, ज्यांचं सेमिनार झालेलं असेल तरी नेक्स्ट शनिवारपासून गायब, चालणार नाही, कारण मार्क्स आम्ही लास्टला पाठवतो सेमिस्टर संपल्यानंतर. ओके, आय होप ऑल इन्स्ट्रक्शन्स आर क्लिअर. अटेंडन्स मी लेक्चरच्या सुरुवातीलाच घेतली आज.
त्यामुळे आता अटेंडन्स घेणार नाही. सो लेक्चर सुरुवातीला जे वेळेवर जॉईन झाले त्यांचं अटेंडन्स रेकॉर्ड झालेलं आहे, बाकीच्यांची अबसेंटी. ओके, याचं रॅन्डम घेणार आहे मी सगळं. हॅलो सर. बोला.